सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला. सांगली जिल्ह्यातील पावसाचा मुक्काम कायम असून दिवसभर उघडीप दिल्यानंतर रात्री पुन्हा पावसाचा जोर वाढला. पलूस, कडेगाव, आटपाडी तसेच सांगली, मिरज शहरात पावसाची नोंद झाली. कोल्हापूर जिल्ह्यात 2 दिवस पावसाची शक्यता. कोल्हापूर जिल्ह्यात सोमवार आणि मंगळवार असे 2 दिवस जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. कोल्हापूर, सांगली जिल्हा पूर समस्या मुक्त होणार. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांसाठी पूर नियंत्रणासाठी खास तरतूद करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा बँकेत 3.21 कोटींचा अपहार. कोल्हापूर जिल्हा बँकेत पे स्लिपवर खोट्या सह्या, बनावट खाते उघडून 3.21 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला. सांगलीत नशेखोर गुंडांकडून हॉटेलची तोडफोड. सांगलीतील कॉलेज कॉर्नर परिसरातील हॉटेलमध्ये नशेखोर गुंडांनी तलवारी नाचवत तोडफोड केली आणि वेटरला खुनाची धमकी दिली. सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस. सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं असून राज्यात सर्वाधिक उष्णता नोंदवली गेली. पुण्यात एलपीजी दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन. पुण्यात एलपीजी दरवाढी विरोधात काँग्रेस पक्षानं आंदोलन केलं. कोल्हापूर जिल्ह्यातील धरणात महिनाभर पुरेल इतकं पाणी. कोल्हापूर जिल्ह्यातील 8 धरणात सरासरी 49.55% पाणीसाठा आहे. महिनाभर पुरेल इतकं पाणी उपलब्ध असेल. सांगलीतील कत्तलीसाठी जनावरे नेताना वाहनाचा अपघात. सांगली जिल्ह्यात कत्तलीसाठी जनावरे नेताना वाहनाचा अपघात होऊन 5 वासरांचा मृत्यू झालाय. सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा इशारा. सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशिनी नागराजन यांनी भर सभागृहात ग्रामसेवकांच्या बदल्यांबाबत फौजदारी कारवाईचा इशारा दिला.